नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शशिकला नटराजन होणार तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्री. ओ पन्नीरसेल्वम यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा. डोंबिवली इथल्या साहित्य जागराची झाली सांगता. पुण्यातल्या राम गणेश गडकरी पुतळा तोडफोड प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी आदी 30 ठराव मंजूर. विज्ञान आणि समाज यांच्या सशक्त संबंधांसाठी विज्ञान लेखकांची संख्या वाढणं आवश्यक. जळगावातल्या 3ऱ्या विज्ञान साहित्य संमेलनात उठला सूर. निवडक नागरिक प्रवेश बंदीला स्थगिती देण्याच्या निकालाविरोधात ट्रम्प प्रशासनाचं अपील. जगभरात ट्रम्प विरोधी निदर्शनं. अर्थसंकल्पीय तरतुदींमुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडून येतील. प्रकाश जावडेकर यांना विश्वास. दृष्टिबाधितांसाठीच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची ऑस्ट्रेलियावर मात. आणि डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत आशिया ओशनिया गटात न्यूझीलंड विरुद्ध विजय मिळवत भारताचा पुढच्या फेरीत प्रवेश. नमस्कार. नेता सविस्तर वृत्त. दिवंगत जयललिता यांच्या निकटवर्ती शशिकला नटराजन तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्री असतील. अण्णा द्रमुक पक्षाच्या आमदारांच्या आज चेन्नई इथं झालेल्या बैठकीत शशिकला नटराजन यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी शशिकला यांचं नाव सुचवलं आणि एकमतानं हा ठराव मंजूर झाला. शशिकला नटराजन यांच्या निवडीनंतर मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर केला. मुक्ता साळवे यांनी लिहिलेला निबंध म्हणजे दलित साहित्याची गंगोत्री असल्याचं ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे यांनी म्हटलंय. लातूर इथं 3ऱ्या सत्यशोधिका मुक्ता साळवे साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज वाघमारे यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष प्राध्यापिका प्रतिमा परदेशी होत्या. जे मनाला स्पर्श करतं ते साहित्य असं डॉ. वाघमारे या प्रसंगी म्हणाले. मुक्ता साळवे यांचा निबंध समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा असल्याचं त्यांनी सांगितलं. समाज जुडण्याच्या ऐवजी समाजाचे तुकडेच पडत आहेत. याचे अनेक कारणं आहेत. तर एका विचाराखाली हा समाज कसा आणायचा हा खरा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी आपले प्रयत्न राहिले पाहिजेत. मुक्ता साळवे यांच्या विचारावर सत्यशोधकी संस्कार असून त्यांचा विचारांचा समाजात प्रसार करण्याचं आवाहन संमेलनाध्यक्ष प्राध्यापिका प्रतिमा परदेशी यांनी केलं. स्त्रियांना सर्व स्त्रियांना संघटित करण्याचा विचार आणि अखिल मानवाचं कल्याण करणारा विचार मुक्ता साळवे यांच्या निबंधात असल्यामुळे त्याला चांगल्या सत्य विचारांना नेहमी विजयाचं स्वरूप प्राप्त होतं आणि म्हणून तिच्या सत्य विचारांचा विजय होईल अशी 100% खात्री. मुक्ता साळवे साहित्य संमेलन हे वैचारिक साहित्य संमेलन असल्याचं सामाजिक कार्यकर्ते रमेश राक्षे म्हणाले. मुक्ता साळवे यांच्या संबंधीची अधिक माहिती समाजासमोर आणण्याचं मोठं आव्हान इतिहासकारांपुढे असल्याचं संमेलनाचे संयोजक डॉ. माधव गादेकर यांनी सांगितलं. विज्ञान आणि समाज यांचे संबंध सशक्त होण्यासाठी विज्ञान लेखकांची संख्या वाढली पाहिजे. त्याचबरोबर आपल्याकडे इतर ग्रंथसंपदा अफाट असतानाही विज्ञान लेखन विपुल प्रमाणात का नाही याचा विचार अशा संमेलनातून व्हायला हवा असं मत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक डॉ. के.व्ही. पाटील यांनी मांडलं. जळगाव इथं नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित 3ऱ्या विज्ञान साहित्य संमेलनाचा आज समारोप झाला तेव्हा ते बोलत होते. संमेलनाचे अध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी याप्रसंगी उपस्थित होते. 2 दिवस चाललेल्या या संमेलनात विज्ञानविषयक कथा, कविता, संशोधन आणि संशोधकांचं मनोगत अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली. गेले 3 दिवस डोंबिवलीत होत असलेल्या 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप झाला. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणेपदी तर अध्यक्षपदी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी होते. संमेलनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी एकूण 30 ठराव मंजूर करण्यात आले. बेळगाव कारवारसहित सीमावासियांच्या लढ्याला बळ द्या, पुण्यात झालेल्या राम गणेश गडकरींच्या पुतळा तोडफोडीचा निषेध करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करणारा ठरावही मंजूर करण्यात आला.
बृहन महाराष्ट्रातील मराठी जगावी यासाठी शासनानं पुढाकार घ्यावा, तसंच विधान परिषदेवर कला आणि साहित्य क्षेत्रातील व्यक्तींच्या नियुक्तीत राजकारणी लोकांना नेमू नये असा ठरावही मंजूर करण्यात आला. मराठी साहित्य जागतिक पातळीवर पोहोचावं आणि इतर भाषक साहित्य मराठीत यावं यासाठी स्वतंत्र अनुवाद अकादमीची स्थापना करावी आदी 30 ठराव मंजूर करण्यात आले. मराठी साहित्याचं भाषांतर परदेशी भाषात होण्यासाठी शासनाकडून प्रयत्न चालू असल्याचं विनोद तावडे यांनी सांगितलं. संगणकावर मराठीला प्राधान्य मिळावं म्हणून येत्या 27 फेब्रुवारी या मराठी भाषा दिनी प्रत्येकानं एक डिजिटल पान लिहावं असा प्रयत्न चालू असल्याचंही ते म्हणाले. संमेलनातल्या सर्व ठरावांचा विचार करू आणि त्यासाठी साहित्यिकांची बैठक बोलावून त्यांच्याशी विचारविनिमय करू असं तावडे म्हणाले. पुस्तकांचं गाव लवकरच तयार होईल ही घोषणा गेल्या संमेलनात केली होती असं तावडे म्हणाले. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. संमेलनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी प्रतिभायन हा परिसंवादात्मक कार्यक्रम झाला. संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबोले, सामाजिक कार्यकर्ता मेधा पाटकर, प्रकाशक रामदास भटकळ हे मान्यवर त्यात सहभागी झाले. बहिणाबाई चौधरी काव्यकट्ट्यावर बोलीभाषेतल्या कविता सादर झाल्या. आम्हीच मराठीचे मारेकरी या विषयावरचा परिसंवाद आज संमेलनाच्या पहिल्या सत्रात झाला. सकाळी काव्य गायनाचा कार्यक्रम झाला, त्यात 34 कवी सहभागी झाले. मुस्लिम बहुल राष्ट्रांमधल्या नागरिकांना अमेरिकेत येण्यापासून बंदी घालणाऱ्या निर्णयाला तात्पुरती बंदी घालणाऱ्या न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध ट्रम्प प्रशासनानं अपील दाखल केलं. परदेशी नागरिकांना अमेरिकेत प्रवेश द्यायचा अथवा नाही हा राष्ट्राध्यक्षांचा सार्वभौम विशेषाधिकार असल्याचं प्रशासनानं आपल्या अपिलात म्हटलंय. त्यामुळे अमेरिकेत सरकार आणि न्यायपालिका यांच्यात कलगीतुरा रंगणार हे आता दिसायला लागलंय. दरम्यान ट्रम्प यांच्या अध्यादेशाविरोधात युरोप आणि अमेरिकेच्या काही शहरांमध्ये नागरिकांनी निदर्शनं केली. लंडनमध्ये सुमारे 10,000 नागरिक त्यात सहभागी झाले. यावेळी ट्रम्प यांच्या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांचा धिक्कार करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, पॅरिस, बर्लिन, मँचेस्टर, बर्मिंगहॅम इथंही निदर्शनं झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ब्रिटनचा अधिकृत दौरा करू देऊ नये अशी मागणी करणाऱ्या निवेदनावर 18 लाख ब्रिटिश नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्यात. जगद्गुरू मध्वाचार्य यांच्या सप्तशताब्दी सोहळ्यानिमित्त आज उडुपी इथं झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. मध्वाचार्य यांनी केलेल्या अनेक समाज सुधारणांचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. उडुपी ही मध्वाचार्य यांची कर्मभूमी असून याच पवित्र भूमीत त्यांनी गीताभाष्य हा पवित्र ग्रंथ लिहिला असं पंतप्रधान म्हणाले. मध्वाचार्य यांनी पशुबळी संपवण्याचा विडा उचलला होता असंही त्यांनी सांगितलं. आमच्या संतांनी राष्ट्रात चैतन्य जागवण्याचं आणि समाज सुधारणेचं महत्त्वपूर्ण कार्य केलं असं पंतप्रधान म्हणाले. नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी जाहीर केलेल्या विविध योजनांमुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडून येतील असा विश्वास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. ते आज दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अर्थसंकल्पात केलेल्या भरीव तरतुदीबाबत शिक्षणतज्ज्ञ आणि इतर संबंधितांनी समाधान व्यक्त केल्याचंही त्यांनी सांगितलं. माध्यमिक शिक्षणासाठी कल्पक निधी, राष्ट्रीय पात्रता केंद्र आणि विद्यापीठ अनुदान आयोग सुधारणा ही यंदाच्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये असल्याचं ते म्हणाले. चांगली मुंबई घडवण्यासाठी काँग्रेसला जिंकून द्या असं आवाहन काँग्रेस प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केलंय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ आज मालाड मालवणी इथं झाला. त्यावेळी ते बोलत होते. मन बदला मुंबई बदलते हे या निवडणुकीतलं काँग्रेसचं घोषवाक्य आहे. सर्वांना मोफत पिण्याचं पाणी, कचरामुक्त मुंबई, मालमत्ता करात सूट, महापालिका भोजनालय हा काँग्रेसचा संकल्प असल्याचं यावेळी संजय निरुपम म्हणाले. संजय निरुपम यांनी यावेळी शिवसेना भाजपावर भ्रष्टाचारी असल्याची टीका केली. काँग्रेसचे मुंबईमधले सर्व नेते एकत्र असून आम्ही विजयी होऊ असा विश्वास मिलिंद देवरा यांनी व्यक्त केला. आम्ही संजय निरुपम यांच्यासोबतच असल्याचं प्रिया दत्त म्हणाल्या. या प्रचार सभेत एकनाथ गायकवाड, सचिन सावंत तसंच मुंबईतले काँग्रेसचे आमदार उपस्थित होते. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 31वा दीक्षांत सोहळा आज अकोला इथं पार पडला. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यावेळी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. जमिनीचा पोत लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पिकं घ्यावीत. शेती संदर्भात जे काही संशोधन केलं जातं ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं ही विद्यापीठांची जबाबदारी आहे. राज्यातल्या 4ही कृषी विद्यापीठात प्राध्यापकांच्या आणि संशोधकांच्या जागा रिक्त आहेत. याकडे सरकारनं लक्ष द्यावं अशी अपेक्षा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी व्यक्त केली. नवनवीन तंत्रज्ञान जलदगतीने आणि प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी विद्यापीठाद्वारे नवीन विस्तारक शिक्षण पद्धती विकसित केल्यात. त्याची प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती कुलगुरू रविप्रकाश दाणी यांनी दिली. यावेळी कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत 2500 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली.
लोप पावत चालत असलेल्या लोककलांचं पुनरुज्जीवन व्हावं तसंच ग्रामीण भागातल्या कलावंतांना प्रोत्साहन मिळावं या हेतूनं अखिल भारतीय शाहीर परिषदेच्या वतीनं धुळे तालुक्यात लोककला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. शाहीर आप्पा खताळ यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. लोककलावंतांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. कलावंतांना मानधनही कमी मिळतं. हे प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत अशी मागणी खताळ यांनी केली. जिल्हास्तरीय आयोजित या महोत्सवात गणगवळण, शाहिरी, पोवाडा आणि लोकगीतांचं सादरीकरण झालं. त्याचबरोबर व्यसनमुक्ती, बेटी बचाव बेटी पढाव यासारख्या अनेक विषयांवर प्रबोधनही झालं. जिल्हा स्तरातून मोठ्या प्रमाणावर या महोत्सवात कलाकार सहभागी झाले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका मुक्त, निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पडाव्यात यासाठी निवडणूक यंत्रणा तसंच पोलीस यंत्रणा सज्ज आणि सतर्क आहे. त्यामुळे मतदारांनी कोणत्याही दबावाला आणि प्रलोभनांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करावं असं आवाहन राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी केलं. त्याच कोल्हापूर इथं निवडणूक कामकाज आढावा बैठकीत बोलत होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक काळात सर्व यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेची जागरूकपणे अंमलबजावणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. सोशल मीडियासाठी नेमलेल्या पथकांनीही दक्ष राहावं असं ते म्हणाले. मतदारांना विविध माध्यमातून जागरूक करण्यात येत असल्याचं सहारिया यांनी सांगितलं. रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातल्या भाल परिसरातल्या ग्रामस्थांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. पिण्याचं पाणी, रस्ते आणि खार बंदिस्तीमुळे संपुष्टात येणारी भात शेती या समस्यांकडे राजकीय प्रतिनिधी आणि सरकार दुर्लक्ष करत आहेत. त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी अनेक मोर्चे, आंदोलनं करूनही आमचे प्रश्न सोडवले गेले नाहीत आणि म्हणून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. भारतात केळीचा आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात आता पारंपरिक पिकांबरोबरच नियंत्रित शेतीही सुरू झाली आहे. यासाठी कृषी विभागातर्फे 125 शेतकऱ्यांना राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत विशेष अनुदान उपलब्ध करून देण्यात आले. मोठ्या प्रमाणात आमचे शेतकरी नियंत्रित शेती घेत आहेत. त्यामध्ये विशेष करून फुल शेती एकत्रितपणे विक्री व्यवस्था देखील ते करतायत. एवढंच नाही तर यापुढे या नियंत्रित शेतीमधून खानदेश ब्रँडिंग कशा पद्धतीने आम्हाला या गटामार्फत करता येईल त्याचं देखील आता नियोजन कृषी विभाग आणि आमचे उत्पादक शेतकरी घेत आहेत. या मोहिमेअंतर्गत पॉली हाऊस आणि शेडनेट हाऊसची योजना सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत 125 शेतकरी नियंत्रित शेतीद्वारे रंगीत सिमला मिरची, काकडी, जरबेरा तसंच कार्नेशन फुलांची शेती करून आपला आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत. जळगाव तालुक्यामध्ये राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत 17 पॉली हाऊसला पूर्वसंमती देण्यात आलेली होती. त्यापैकी 13 पॉली हाऊसचे काम पूर्ण झालेले असून सदर पॉली हाऊसमध्ये शेतकऱ्यांनी ढोबळी मिरची, काकडी आणि फ्लोरिकल्चर या प्रकारचे पिकं घेतलेले आहेत आणि त्यांना त्यापासून चांगले उत्पन्न मिळत आहेत. आणि 4 पॉली हाऊसचे कामे आता प्रगतीपथावर असून ते लवकरच पूर्ण होतील आणि सर्व शेतकऱ्यांना ज्यांचे पॉली हाऊस पूर्ण झालेले आहेत त्या सर्वांना शासनातर्फे अनुदान अदा करण्यात आलेले आहेत. मला अनुदान म्हणून 8,76,000 रुपये दिले आणि मी ही शेती पॉली हाऊस तयार केले. यामध्ये मी शिमला मिरची लावलेली आहे. शिमला मिरची मध्ये मला आजपर्यंत 5-6 टन पर्यंत माल मिळाला आणि तो मी मुंबईला पाठवतो. त्याच्यातून मला चांगले उत्पन्न मिळते आहे. या शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीनं प्रशिक्षण देण्यासाठी जळगाव जिल्ह्यातल्या तळेगाव दाभाडी इथं प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले. जळगाव जिल्ह्यात पॉली हाऊसद्वारे होणारा शेतीचा हा प्रयोग निश्चितच दिशादायक आहे. क्रिकेट म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा खेळ. या खेळाला आता दृष्टीचं बंधनही राहिलं नाही. सामान्य व्यक्तीप्रमाणेच दृष्टीबाधित व्यक्तीही तितक्याच उत्साहानं क्रिकेट खेळताना दिसतात. दृष्टीबाधितांचं आगळं वेगळं क्रिकेट कसं खेळलं जातं जाणून घेऊया. दृष्टीबाधितांचं क्रिकेट खूप आधीपासून खेळलं जात आहे. आजही दृष्टीबाधित नेमकं कशा पद्धतीनं क्रिकेट खेळतात याबद्दल सर्वांनाच कुतूहल असतं. या खेळात चेंडूतून घुंगरासारखा आवाज येतो जेणेकरून फलंदाजाला चेंडूची दिशा कळते. गोलंदाज नेहमी अंडरआर्म गोलंदाजी करतात आणि फलंदाज शक्यतो स्वीप शॉट खेळतात. यष्टीरक्षकाची भूमिका यात महत्त्वाची असते. खेळाडूंना चेंडूची दिशा तो आवाजानं सूचित करतो.
या खेळात संघातल्या खेळाडूंची 3 गटात वर्गवारी केली जाते. त्यात B1 म्हणजे जे पूर्णपणे दृष्टीहीन आहेत, B2 म्हणजे अंशतः दृष्टीहीन, तर B3 मध्ये धूसर दिसणाऱ्यांचा समावेश असतो. प्लेइंग 11 मध्ये 4 B1, 3 B2 आणि 4 B3 अशी खेळाडूंची वर्गवारी असते. व्यवस्थित ऐकू यावं म्हणून हे खेळाडू हेल्मेट घालत नाहीत. धावा काढताना एकमेकांना धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन आवाज काढत अंतर राखत खेळाडू धावा काढतात. इथं प्रशिक्षकाला सूचना देण्याची अनुमती असते. चेंडूतला आवाज ऐकून कृती करत चांगला खेळ खेळता येतो हेच या दृष्टीबाधितांच्या क्रिकेटमधून आपल्याला पाहायला मिळतं. दृष्टीबाधितांच्या दुसऱ्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज कोची इथं झालेल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर 128 धावांनी दणदणीत विजय मिळवला. सुनीलच्या नाबाद 163 धावांच्या खेळीमुळे भारतानं बिनबाद 272 धावांचा डोंगर रचला. विजयासाठी ठेवलेल्या 273 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ सर्व बाद 144 धावांपर्यंत मजल मारू शकला. मुंबईत झालेल्या बांगलादेश इंग्लंड दरम्यानच्या सामन्यात इंग्लंडनं 5 गडी राखून विजय मिळवला. बांगलादेशनं 20 षटकांमध्ये 5 बाद 214 धावा केल्या. इंग्लंडनं 18 षटकात 5 बाद 215 धावा फटकावत सामना जिंकला. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजनं विजय नोंदवला. वेस्ट इंडिजनं 20 षटकांमध्ये 3 बाद 323 धावा फटकावल्या. न्यूझीलंडचा संघ 20 षटकांमध्ये 3 बाद 239 धावा करू शकला. श्रीलंका नेपाळ दरम्यान झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं 131 धावांनी विजय नोंदवला. श्रीलंकेच्या संघानं 20 षटकांमध्ये 2 बाद 274 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल नेपाळचा संघ 5 बाद 143 धावाच करू शकला. बातमी टेनिसची. डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या आशिया ओशनिया गटात आज भारतानं न्यूझीलंडवर 4-1 अशी मात करून पुढची फेरी गाठली. आता भारताची गाठ उझबेकिस्तानशी पडेल. आज झालेल्या परतीच्या पहिल्या एकेरी सामन्यात भारताच्या रामकुमारनं न्यूझीलंडच्या फिंटीचा 7-5, 6-1, 6-0 असा सरळ सेटमध्ये पराभव केला आणि भारताला 3-1 अशी विजयी आघाडी मिळवून दिली. परतीच्या दुसऱ्या एकेरी सामन्यात भारताच्या युकी भांबरीनं न्यूझीलंडच्या जोस स्टॅथमचा 7-5, 3-6, 6-4 असा पराभव केला. हवामान. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 28, किमान 20 अंश सेल्सिअस. नागपूर 33 आणि 13, पुणे 31 आणि 15, औरंगाबाद 32 आणि 13, नाशिक 28 आणि 13, कोल्हापूर 32 आणि 18, रत्नागिरी 30 आणि 19, सोलापूर 34 आणि 16 आणि अमरावती कमाल 32, किमान 15 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. शशिकला नटराजन होणार तमिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्री. ओ पन्नीरसेल्वम यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. डोंबिवली इथल्या साहित्य जागराची झाली सांगता. पुण्यातल्या राम गणेश गडकरी पुतळा तोडफोड प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी आदी 30 ठराव मंजूर. विज्ञान आणि समाज यांच्या सशक्त संबंधांसाठी विज्ञान लेखकांची संख्या वाढणं आवश्यक. जळगावातल्या 3ऱ्या विज्ञान साहित्य संमेलनात उमटला सूर. निवडक नागरिक प्रवेशबंदीला स्थगिती देण्याच्या निकालाविरोधात ट्रम्प प्रशासनाचं अपील. जगभरात ट्रम्प विरोधी निदर्शनं. अर्थसंकल्पीय तरतुदींमुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडून येतील. प्रकाश जावडेकर यांचा विश्वास. दृष्टीबाधितांसाठीच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची ऑस्ट्रेलियावर मात. आणि डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत आशिया ओशनिया गटात न्यूझीलंड विरुद्ध विजय मिळवत भारताचा पुढच्या फेरीत प्रवेश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.